आता मी उभा आहे पुणे नाशिक हायवेवर, जेथून आपला एकल रेकड रस्ता जातो. इथे माझ्या पाठीमागे एक चौक आहे. या चौकाला काही आता मौत का कुवा असंही संबोधत आहेत. आता मागच्याच आठवड्यात इथे अपघात झाला होता. दुर्दैवाने तिथे एक महिला आणि एक तरुण जागीच गतप्राण झालेले आहेत. त्याच्यामुळे पुन्हा एकदा इथे अंडरपास व्हावा ही जी नागरिकांची सुरुवातीपासूनची मागणी आहे ती पुन्हा एकदा उफाळून आली आहे आणि तिच्याबद्दल एक भव्य जन आंदोलन पण तयारी तिथे नागरिक आहेत. आता एक डिझाईनही फिरते, त्याच्यात एक टॅगलाईन वाचून दाखवतो. एकच ध्यास एक लहरेला हवाय अंडरपास. आणि तिथे अक्षरशः एक तिघांचे फोटो आहेत. काही सौ रुपाली पडवळ वय वर्ष 30, काही कुमार अक्षय पडवळ वय वर्ष 25 आणि कैलासवासी कुमार रोहन वाळुंज वय वर्ष 18. आणि त्याच्या समोर क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे ह्या क्वेश्चन मार्क मध्ये आपला किंवा इतर नागरिकांचा फोटो की बायपास हवा असा हा एक गंभीर प्रश्न विचारला गेलाय. आणि ह्या रस्त्याची जी मागणी ही सुरुवातीपासूनच होत आलेली आहे. कारण आता ही जर परिस्थिती पाहिली तर तुम्ही आताही पाहिलं तर सगळा म्हणजे एकदम असा वाहतुकीचा खोळंबा दिसेल. आणि ह्या ज्या रस्त्याच्या ज्या पाट्या आहेत सुरुवातीपासून पाट्यांबद्दल असेल तिथे मागे पाहिलं तर या रस्त्याच्या कडेला असेच मॉल लागलेले आहेत खेळण्या विकणारे. म्हणजे सुरक्षिततेचं काहीच नाही. आता ह्या रस्त्याची जी सुरुवातीपासून जी ह्या रस्त्याबद्दल ज्या ज्या तक्रारी येत होत्या आपण त्या तक्रारी एकदा हा रस्ता इथून तर त्या बायपास जिथून चालू झालाय तिथपर्यंत कसं झालं आपण आहे ना ह्या रस्त्याचं एक थोडं आज अनालाइज करून पाहू. चला जरा माझ्याबरोबर. तो अपघात घडल्यानंतर नागरिकांचा संताप पाहता नंतर मात्र थोडी हायवे प्रशासनाला जाग आली. त्याच्यानंतर त्यांनी एक इथे स्पीड ब्रेकर बसवलाय आणि एक तिथं अपघात झाला होता तिथं सुरुवातीला स्पीड ब्रेकर होताच, परंतु तो हे पूर्ण मिटून गेलेला होता. तो तिथे आता नवीन स्पीड ब्रेकर बसवलाय. आणि माझ्या मागे इथे पाठवलं होतं. आता तो सर्व्हिस रोडचा एक विषय होता. सर्व्हिस रोडचं यांनी आता काम चालू केलेलं आहे. आता हा बायपास कधी झाला होता, टोल केव्हापासून चालू झालेला आहे, सर्व्हिस रोड केव्हापासून होता ते बघू शकतात. आणि ह्या रोडचं यांनी आता काम चालू केलेलं आहे. इथं माझ्या मागे तुम्हाला हा सर्व्हिस रोड पण दिसेल. आता त्याच्यावर खडीकरण पडलेलं आहे. टोल वगैरे वसुली चालू आहे. आता थोडा ह्या अपघातानंतर तो हे झाला विषय, त्याच्यानंतर यांना आता सुचलेलं शानपण आहे आणि आता यांनी सर्व्हिस रोडचं काम चालू केलेलं आहे. अजूनही पण खरं सांगायचं म्हटलं तर अजूनही येथील रहिवाशांना येथील ग्रामस्थांना ह्या सर्व्हिस रोडचा मॅप माहीत नाही. हा सर्व्हिस रोड किती अंतराचा आहे, कुठून कुठपर्यंत आहे. प्रत्येक वेळेस असं झालं की मागच्या वेळेस सर्व्हिस रोड तिथपर्यंत होता, आता ह्यावेळी इथं वाढवलाय. आणि अजून काही नागरिकांचं म्हणणं आहे की हा सर्व्हिस रोड इथे मागे बघा हा ऍक्च्युली इथपर्यंत नाहीये, इथून अजून एक 100 ते 150 फूट पुढे असावा असा त्यांचा अंदाज आहे. पण अजून सर्व्हिस रोडचा मॅप कुणाला पाहायला मिळालेला नाहीये. पाऊस सुरू झाला, एखादा मोठा पाऊस झाला की इथे आपण पाहिलं असेल जवळजवळ अर्ध्या गाड्या बुडतात एवढं पाणी साचतं. यांची जी गटरांची जी पद्धत आहे, गटरांची लेवल अजूनही कुणाला कळलेली नाही. आता तुम्ही इथे जर पाहिलं तर जवळजवळ जे साईडला जे रस्त्याचं पाणी गटर जायला जे हे दिलेले आहेत जवळजवळ ना अर्धा फूट. आता इथं गाडलेलं इथं दिसणार नाही, मी तुम्हाला दाखवेल पुढं. पण या गटराच्या उंची अशा आहेत की यांचं पाणी गटरात जातच नाही. म्हणजे ही गटर जी अशी बांधलीत. आणि एक म्हणजे सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर तुम्ही जर आता माझ्या डाव्या बाजूला जर पाहिलं दक्षिणेला तर इथून एक 200 ते 250 मीटरवर ओढ आहे खाली खोल आणि इकडं एक 250 ते 300 मीटरवर नदी. म्हणजे असं काही नाही की आपण इथं खोलगट भागात आहोत म्हणून इथं पाणी वगैरे साचतं. मग आता हे असे कोणते नक्की इंजिनियर होते की यांना एक साधे 200-250 मीटरच्या गटारात पण यांना वॉटर लेवल काढता आलेलं नाही. कारण ह्या पाणी ही जी आहेत ना इथं जर पाहिली तर ही गटर ही पाणी वाहण्यासाठी नाहीच. तुम्हाला इथं पाणी गटर मोकळं दिसेल पण इकडे पाणी साचलेलं दिसते. कारण ही जे पाणी आहे हे या गटारांमध्ये कधीच गेलं नाही. आणि आता एक सर्वात म्हणजे भयानक हा इथं यांनी या सर्व्हिस रोडवरून बहुतेक इथं पंप आहे पेट्रोल पंप किंवा सर्व्हिस रोडवरून इथं ह्या रोडला इथं एंट्री दिलेली आहे यांनी. इथं मेन रोडला कनेक्ट होण्यासाठी एंट्री दिलेली. आता इथं आलो तर एक हाकेच्या अंतरावर या तुम्हाला दाखवतो. त्या रोडने नाही जाते आपण इकडून जाऊ. इथं तर एक अजून एक चांगली आयडिया दिलेली यांनी केलेली आहे. हायवेचं पाणी येतं डायरेक्ट झाडाला आळे करून घातलेली आहे, तेही बघू शकता तुम्ही.
कारण मी सुरुवातीला सांगितलं गटार ही रस्त्यावरचं पाणी त्या गटारात वाहण्यासाठी आहेत की काही ठराविक हॉटेल व्यावसायिकांना फायदा पोहोचवण्यासाठी किंवा काही ठराविक हॉटेल व्यावसायिकांना अडचणी आणण्यासाठी बांधली, हाच एक मला वैयक्तिक पडलेला प्रश्न आहे. पण आता मी तुम्हाला सांगत होतो तसं की इथून ह्या रोडला एक बघा, आता ती गाडी आली आहे बघा बाहेर, दिसली असेल तुम्हाला, एक हार्डली एक 60 ते 70 फुटावर आहे. परंतु इथं जर पाहिलं तर 80चं स्पीड लिमिट दिलेलं आहे यांनी. 80चं स्पीड लिमिट म्हणजे हे नॅशनल हायवेवाले नागरिकांना जसं काय असं ट्रॅप करून मारायचं का काय, असा मनात प्रश्न होतो. जर मला सांगा, जर जेवढी तुम्हाला 80चं स्पीड मीटर दिसतो तेवढी कोणताही ड्रायव्हर असेल तो आपल्याला एकदम म्हणजे असं समजतो की इथून पुढे रस्ता एकदम हे, आणि ह्या याच्यात इथं एक एंट्री आहे, इथं जर मागं पाहिलं तेव्हा का इथं एक एंट्री आहे. हे 80च्या स्पीडला याच्यात आले तर काय होईल, तुम्ही इकडून जर पाहिलं हायवेवर येणाऱ्या सुसाट गाड्या येतात आणि यांनी इथं बहादरांनी 80चं स्पीड लिमिट दिलंय आणि हा हे अपघात क्षेत्र आहे. इथं वास्तविक अशी अपेक्षा होती की कमीत कमी सावधान पुढे गाव आहे, अपघातग्रस्त क्षेत्र, किंवा कमीत कमी एक 40चं स्पीडचं तरी पाहिजे. यांनी इथं 80चा स्पीड लिमिटचा हे दिलाय. त्याच्यामुळे कुणी या आणि बिंदास गाडी चालवा, सामान्य माणसं असे उंदरासारखी येतात आणि ट्रॅप होतील, त्या पद्धतीची ही यांची व्यवस्था आहे. ही अजून तुम्हाला यांनी अजून, आता हा जसा बोर्ड आहे, अजून पण काही मार्गदर्शक बोर्ड किती सुंदर आहेत ते पण बघू आपण. आता इकडे जर मागे पाहिलं तिथून इथेच उतर आहे लगेच. पण आता इथे तुम्हाला सांगेल तसं पाणी साचलेलं असतं भरपूर. मला सांगा आता ह्या गटारात पाणी जाईल कसं, ह्या गटारात पाणी जाईल कसं. ही इंजिनिअरिंग बघा नॅशनल हायवेवाल्यांची. आता जर आपण नाशिकवरून आलो तर सुलतानपूरला जायचं तर ऍक्च्युली सुलतानपूर पलीकडे आहे रस्त्याच्या. सुलतानपूरला जाणाऱ्यांसाठी यांनी बाहेर काढलेलं इकडं जायचं, बाहेर निघा इथून. पण इथून गेल्यावर कुठं जायचं माहित नाही. असं तुम्ही इकडे गेले लोंढ्यामध्ये तरी चालेल, काय हरकत नाही. कारण कदाचित पुढं त्या ब्रिज खालून पुन्हा राईट मारावा लागतो. याच्यासाठी जी पाटी हवी होती त्यावेळी कदाचित त्यांचे पैसे संपलेले असते. आता जर मनसरचे ग्रामस्थ असतील किंवा अनोळखी किंवा ट्रान्सपोर्टवाले बायपासच्या ऐवजी मनसरमधून येतात, त्यांना जर आता पाहायचं असेल समजा इकडे कळंबला जायचं, नाशिकला जायचं, तर माझ्या मागे पाहिलं तुम्ही तर कळंबसाठी, नाशिकसाठी आणि इकडं पुण्यासाठी वेळ. पण ऍक्च्युली ही रॉंग साईड आहे. हा जो बोर्ड आहे, हा बोर्ड ऍक्च्युली इथं पाहिजे होता खाली, जेणेकरून जर पाहिलं तर आपण रोडच्या पलीकडे गेल्यानंतर डाव्या बाजूला नाशिकला आपलं, माझ्या डाव्या बाजूला नाशिक आणि उजव्या बाजूला पुणे आहे. परंतु काय जागेचा विषय होता की काय माहित नाही, पण यांनी जो बोर्ड लावलाय तो इथे लावलाय. इथं अशा ठिकाणी लावलाय की इथून जर प्रथम दर्शनी जर तिथून हायवेवरून पाहिलं तर नाशिक आणि कळंबला जाणार आहेत ते इकडे जो सर्व्हिस रोड आहे ऍक्च्युली त्या राईट साईडनी, त्याला शेवटपर्यंत जो आपण मौतका गोवा पाहिला तिथपर्यंत त्यांना मग रॉंग साईडने जावं लागतं. जर त्यांच्या लक्षात नाही आलं तर ज्यांच्या गुगलवर वगैरे पाहून जे आहे ते जातात. पण कदाचित हा जर बोर्ड इथे जर समोर असता तर तो एकदम व्यवस्थित वाटला असता. तर याच्या पाठीमागे यांचं काय कॅल्क्युलेशन आहे मला तरी नाही समजलं. एकंदरीत ह्या रस्त्याची आपण इंजिनिअरिंग पाहिली, त्याचा रोडमॅप पाहिला, त्याचे बोर्ड पाहिले, त्यांच्या कामाचा दर्जा पाहिला तर तुमच्या लक्षात येईल नॅशनल हायवेचं काम किती उत्कृष्ट दर्जाचं आहे. आणि आता जो विषय निघालाय अंडर बायपासचा, तर जवळजवळ सगळे इथं गावं असतील, एकलहरे असेल, माळुंगे पडवळ असेल, चास असेल, टाकेवाडी असेल, एकलहरे असेल, कळंब असेल, तर सर्व नागरिकांची एकमुखी मागणी आहे की येथे अंडरपास व्हावा, जेणेकरून इथून पुढे नागरिकांचे जीव धोक्यात येणार नाही किंवा इतर निष्पाप नागरिकांचे बळी जाणार नाही. परंतु त्यात आता जर पाहिलं तर काही व्यावसायिक तिथे अशा आहेत की ते ह्या अंडर बायपासला स्पष्टपणे संमती देत आहेत की म्हणतात तो तुम्ही इथे अंडर बायपास करा, नागरिकांच्या जीवाशी हेळसांड नको. तर काही व्यावसायिक अशा आहेत ते म्हणतात की आम्हाला
अंडर बायपास करा काय हरकत नाही, परंतु त्याची डिझाईन वगैरे बनवताना आमचं नुकसान होणार नाही यासाठी तशी त्याची एक त्या पद्धतीची त्याची डिझाईन बनवा. तर काही व्यावसायिक अजूनही असे आहेत की ते आता ह्या अंडर बायपासलाही विरोध करतायत. त्यांचं म्हणणं असं येतं की आमचे व्यवसाय महत्त्वाचे आहेत, नागरिकांचे किती बळी गेले तर अर्थात त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही, त्यांचे व्यवसाय टिकले पाहिजेत, अशाही पद्धतीचे काही व्यावसायिक आहेत. तुम्हाला काय वाटतं, येथे अंडर बायपास व्हावा की नाही व्हावा? तुमच्याही प्रतिक्रिया जरूर कळवा. मी विनोद, कॅमेरामन राजेश चास्कर यांच्यासह तुम्ही पात्रा पॉलिटिकल खिचडी. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. संपर्क क्रमांक 96 23 23 30 30.